नमस्कार. अगदी शॉर्ट टाईममध्ये आपण सर्वजण इथे हजर झालात त्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं आभार. आपल्या सर्वांनाच कल्पना असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय लाभापोटी काही मंडळी मतांचा जोगवा मागण्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रामाणिकपणे निष्ठा नसताना लोकांना देवदर्शन घडवणे वगैरे असे प्रकार करत होते. आणि अशा प्रकारच्या या भ्रष्टपणाच्या व्यवस्थेला छेद द्यावा म्हणून राज्य सरकारने आपल्या 60 वर्ष वयावरील सर्व वरिष्ठ नागरिकांना देशातल्या सर्व तीर्थस्थळांवर जाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि ती व्यवस्था विजय शिवतारे मित्रमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण पुरंदर हवेलीमध्ये राबवली जाते. मला आपल्या माध्यमातून प्रथमतः आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून पुरंदर हवेलीतील जनतेला सूचित करावं असं वाटतंय की जवळजवळ आता मोठी स्थळं पहिली आपण करणार आहोत ज्याच्यामधून ट्रेन्समधून याला जाता येईल. काशी विश्वेश्वर, त्याच्यानंतर अयोध्या आणि त्याच्यानंतर अगदी लोकांचा जिव्हाळ्याचं तीर्थस्थान असणारं उज्जैनचं महाकाल मंदिर. या तिन्ही ठिकाणी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी रेल्वेची आहे. आणि त्यामुळे एकत्रितपणे प्रत्येक गावातील जे ज्या लोक इच्छुक असतील अशा सर्व सिनियर लोकांना सरकारी माध्यमातून आणि काही विजय शिवतारे मित्रमंडळाच्या माध्यमातून आवश्यक आणखी काही सेवा या त्याच्यामधून दिल्या जाणार आहेत. आणि म्हणून आजचा हा दिवस आपण सर्वांनीच पाहिलं असेल की अनेक लोक निव्वळ लोकांना भावनिक करून तीर्थयात्रेच्या नावाखाली मतांचे जोगवे आणि त्या ठिकाणी जाऊन शपथा घेणे अशा प्रकारचं काम करत होतं. लोकांना ते पटत नव्हतं. परंतु काही मंडळी खरोखरची गरीब मंडळी ती त्याच्यामध्ये समाविष्ट होत होती. आज हे सर्व झाल्यामुळे अशा प्रकारच्या लोकशाहीमध्ये ज्या चुकीच्या पद्धती अवलंबल्या जात आहेत त्याला छेद दिले गेलेले आहे. याच्या बरोबरीने काल मी आमच्या लाडक्या बहिणींना पुरंदरमध्ये जवळजवळ 68,000 लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. आणि खाली हवेलीमध्ये हवेलीची जी 11 गावं आहेत त्या गावामधून जवळजवळ 41,000 जवळजवळ 1,10,000 लाडक्या बहिणी बारकाईने आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे मदतनीस, अंगणवाडी सेविका, ई सेवा केंद्र, माझ्याकडे जवळजवळ 20 महिला आम्ही बसवल्या होत्या की लोक येत होते तसं त्यांचे फॉर्म ऑनलाईन भरून एक चांगलं काम पुरंदर हवेलीमध्ये झालं आहे. आणि म्हणून त्या सर्वांना मी एक पत्रसुद्धा दिलेलं आहे सगळ्या लाडक्या बहिणींना. आणि त्याच्यात मुद्दाम हा उल्लेख आहे की आयुष्यभर मुलगी 20 वर्षापर्यंत आईवडिलांच्या घरी काम करत असते, सर्व सेवा देत असते. 20 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याच्या घरी अव्याहतपणे सेवा देत असते. या दोन्ही सेवांमधून कसलाही मोबदला काही नसतो. ते पारंपरिक कर्तव्य म्हणून होत असतं. पण वस्तुस्थिती ही देखील तितकीच खरी आहे की 60 वर्षाची एखादी महिला, मुलं लग्न झाली, सर्व झाल्यानंतर तिला जर देवाला कुठे जायचं असेल, पंढरपूरला काय कुठे, तर 1000 रुपये आपल्या वृद्ध नवऱ्याकडे किंवा तरुण करता मुलगा आहे त्याच्याकडे मागावे लागतात. काही ठिकाणी चांगली ट्रीटमेंट मिळते, काही ठिकाणी नव्हतं ते होत. आणि म्हणून कुचंबना होत होती. या 1500 रुपये पर मंथ, दर महिन्याला 1500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामधून मिळाल्यामुळे या सर्व आमच्या नारी शक्तीचा आयुष्याचा उत्तरार्धामध्ये स्वाभिमानाने जगण्यासाठी बेसिक जी काही गरज आहे, स्वतःच्या गोष्टी, देवाला जाण्याच्या गोष्टी, किंवा तिला वाटलं मुलीच्या घरी जावं तर कोणालाही पैसे मागण्याची गरज नाही. हे 1500 रुपये निश्चितपणे स्वाभिमानी जगण्याचा एक चांगला मार्ग. अमाऊंट थोडी आहे पण त्याच्या पाठीमागची भावना खूप प्रचंड आहे. काही लोकांनी खूप टीका केली, सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्या लोकांना 1500 रुपयाची किंमत कळणार नाही. परंतु काळदरीमधल्या एखाद्या ग्रामीण भागातल्या गरीब शेतकरी कुटुंबातील महिलेला हे 1500 रुपये, तिला कणकणी आली, तिला आजार जरी थोडंसं वाटला नाही, इंजेक्शन घ्यायचं असेल तरी घरातले पैसे जायला नको.
आणि म्हणून ती तशीच राहते. आज निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि महायुतीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे अजित पवार या सर्वांनीच घेतलेले हे निर्णय प्रचंड फायदेशीर नारी शक्तीला झालेले आहेत. आणि म्हणून त्या पत्रामध्ये सुद्धा मी असंच हे केलं की आतापर्यंत तुला कोणी फसवलं जायचं की 1500 रुपये आता तुला मिळत आहेत, त्यामुळे फसवणूक अशी जी व्हायची की निवड मतांचा जोगवा मागण्यासाठी जे कोणी असे बाजार भुणगे फिरत होते ते आता बंद होतील. आणि स्वाभिमानाने शासनाच्या वतीने आणि त्याचप्रमाणे या लाडक्या बहिणीत दर महिन्याला मिळणाऱ्या पैशातून आमच्या सर्व माता भगिनींना स्वाभिमानाने देवदर्शनापासून सर्व करता येईल. आणि म्हणून सर्व देवस्थानं जवळजवळ देशभरातली देवस्थानं 73 आहेत आणि महाराष्ट्रातली देवस्थानं 66 आहेत. जिथे जायचं असेल, आता मुख्यतः ट्रेनने वगैरे जायचं असेल तर ती मोठी देवस्थानं जी मी सांगितली, काशी विश्वेश्वर असेल, अयोध्या असेल, उज्जैन असेल, डायरेक्ट पुण्यावरून आपल्याला ट्रेन मिळतील. माझी तर व्यवस्था अशी मी करतोय की जेजुरीतूनच ट्रेन जेजुरीला लागेल आणि जेजुरीतून आपल्या सर्व लोकांना अगदी आरामशीर जाता येता येईल. बाकीचा राहिलेला जो त्यांचा खर्च आहे, 1-2 दिवसाची ट्रिप असेल तर सरकार सगळाच खर्च करते, पण त्याच्यात GR मध्ये लिहिलेलं आहे काही वैयक्तिक काही आणखी काही खर्च कोणाला करायचा असेल तर ती वैयक्तिक जबाबदारी त्या पॅसेंजरची असेल. ती सर्व जबाबदारी ती पॅसेंजरची नाही, पुरंदर हवेलीतल्या स्वाभिमानी माता भगिनींची ती जबाबदारी विजय शिवतारे मित्रमंडळ घेईल. आणि निश्चितपणे एक चांगला पायंडा आजपासूनच ही आम्ही गावागावातून ज्या ठिकाणी ज्यांना जायचं आहे 60 वर्षाच्या वरील महिला किंवा पुरुष, तर त्यांची नावनोंदणी आम्ही सुरू करतो. हा महत्वाचा एक मुद्दा. दुसरा एक आणखी महत्वाचा मुद्दा, 6 तारखेला सकाळी 11-11:30 वाजता, म्हणजे 99.99 कन्फर्म झालंय, पण आता आचारसंहिता आहेत, काही काही अर्जन्सी असतात. पुरंदरला पालखी तळावर लाडकी बहिणीचा मोठा मेळावा, माझ्या हिशोबाने जवळजवळ आपल्याकडे 68,000 महिला आहेत, 30-35,000 महिला तरी या मेळाव्याला हजेरी लावतील. अशा प्रकारचं नियोजन, मोठं भव्य नियोजन हे पालखी तळावर 6 तारखेला 11:30 वाजता आहे. आपल्या माध्यमातून सर्वच पुरंदर हवेलीतील जनतेला मी सांगू इच्छितो की त्यांनी हे जे काय एकनाथराव शिंदे अगदी संवेदनशील मुख्यमंत्री की रिक्षा चालवणारे ग्रामीण शेतकऱ्याचा मुलगा आज मुख्यमंत्री झालाय आणि तो दिवस रात्र काम करतोय, पहाटे 5 पर्यंत काम, सकाळी 8 पासून काम, आणि अशा वेगवेगळ्या योजना जे करतायत त्याचे निश्चितपर्यंत त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना शाबासकी देण्यासाठी सर्व माता भगिनींनी, आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या लाभार्थी सर्वांनी इथपर्यंत यावं. ती सगळी व्यवस्था विजय शिवतारे मित्रमंडळ आपल्याला आणण्यासाठीची वगैरे करते. पण आपण बडचडके सकाळी 11:30ला मुद्दाम मी ठेवला की संध्याकाळच्या वेळेत जर कार्यक्रम ठेवला असता 4-5ला तर गाईच्या धारा काढा वगैरे आमच्या माता भगिनी सगळ्या बिझी असतात, जेवण वगैरे, आणि म्हणून मुद्दाम 11:30 वाजता तो ठेवलेला आहे. कोतवालांचं मानधन वाढवलेलं आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापूर्वी आशा वर्कर्स आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविका यांच्या देखील मानधनामध्ये वाढ झालेली आहे. आणि म्हणून त्यांचे देखील एक कौतुक करण्यासाठी, आणि ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म गावागावात भरून दिवसरात्र काम केलं, अशा जास्तीत जास्त फॉर्म भरणाऱ्या मदतनीस आणि अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांचा देखील सत्कार, त्या सगळ्यांचाच सत्कार करणार होता आम्ही. पण त्याच्याबरोबर पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर अशी 3 प्राइज त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही ते देणार आहे. तो एक कार्यक्रम हा आचार्यत्री सभागृहामध्ये 6 तारखेच्या आत, कदाचित जसं अवेलेबिलिटी असेल आज किंवा उद्या ते पूर्ण होऊन जाईल. ते म्हणून अशा प्रकारे वही वाटपाचा एक मेजर कार्यक्रम घेतला होता. आणि शाळांमधून जाऊन 1ली ते 12वी पर्यंतच्या आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुंदरमच्या बेस्ट क्वालिटीच्या मोठ्या वह्या, ह्या 2-2 वह्या आपण दिल्या, 3 लाख वह्या याचं वाटप आपण केलेलं आहे. शेतकऱ्यांना अतिशय आवश्यक असणारी जी डायरी असते ती दरवर्षी मी करत असतो, तिचं देखील संपूर्ण व्यवस्था केलेली आहे आणि त्या देखील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्याच वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्या वाटल्या जातील. मी पुन्हा एकदा सांगतो की 3 गोष्टी देवदर्शनासाठी सरकारी योजनेतून अजमेर शरीफ पहिल्या टप्प्यामध्ये, महाकाल, उज्जैन, काशी विश्वेश्वर
आणि अयोध्या या 4 देवदर्शनासाठी संपूर्ण तालुक्यातून लवकरात लवकर, कदाचित आता आचारसंहितेमध्ये ते करता येईल की नाही मला माहीत नाही, पण नावनोंदणी आजपासून सुरू झाली. आचारसंहिता जशी संपेल तसं या देवदर्शनाच्या खूप सरकारचं मनपूर्वक कौतुक, सरकारचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक. इतक्या बारकाईने श्रावणबाळ आज सरकारच झालंय. याच्या अगोदर ट्रिप घेऊन जाणारे श्रावणबाळ होते नव्हते पण बोलायचे, पण आज खऱ्या अर्थाने श्रावणबाळ हे सरकार झालंय. आणि म्हणून निश्चितपणे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी, अनेक योजना आज आम्ही हे करतोय. वयश्री योजना 65 वर्षावरील आमच्या सर्व वरिष्ठ मंडळींना 3,000 रुपये वर्षाला मिळतात, त्याची अंमलबजावणी चालू आहे. आमच्या वॉर रूममधून ते देखील चालू आहे. त्याच्यानंतर तरुणांना रोजगार स्टायपेंड देण्याची जी योजना त्यांनी केली आहे, त्याच्यामध्ये 6,000 रुपये 12वी, 8,000 रुपये डिप्लोमा आणि 10,000 रुपये डिग्री होल्डर या देखील योजनेमधून अनेक कंपन्यांमधून वगैरे आपल्याला चांगला सपोर्ट मिळतोय. माझ्या मते जवळजवळ 1.5 लाख मुलांना ऑलरेडी सरकारी आस्थापनातून रोजगार मिळाला आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या MIDCs, वेगवेगळे कारखाने, वैयक्तिक हे त्याच्यामधून देखील चांगल्या प्रकारचा सपोर्ट. म्हणजे टोटल 1 लाख झाले आणि 1,500 रुपये धरले. तुम्ही कॅन जस्ट इमॅजिन, शेकडो कोटींचं काम गोरगरिबांच्या अकाउंटमधून येत आहे. काल सुद्धा 1,500 रुपयाचा एक हप्ता मुख्यमंत्री महोदयांनी हे केलेलं आहे. आज आणखी एक महत्वाची घोषणा कालच्या याच्यामध्ये झाली आहे की ग्रामसेवकाच्या अंडर जो सहाय्यक ग्रामसेवक अशा प्रकारची जी पोस्ट होती, MREGचं काम केल्यानंतर त्या कामातले काही टक्के फक्त त्यांना मिळायचे. काही ठिकाणी कामं व्हायची, काही ठिकाणी व्हायची नाही आणि म्हणून त्यांना रोजगार मिळायचा नाही. परंतु शिकलेली मुलं अशी अडकत असायची आणि म्हणून त्यांचा सर्वांचा विचार करून ग्रामसेवक सहाय्यक जे होते त्यांना फिक्स 8,000 रुपये मानधन महिन्याला हे मुख्यमंत्री महोदयांनी केले की ज्याच्या माध्यमातून गावातली कामं होती. आणि 8,000 रुपये फिक्स मिळाल्यानंतर त्या मुलाला निश्चितपणे त्याच्या स्वतःच्या संसाराला देखील चांगल्या प्रकारचा हातभार लागेल. आणि म्हणून ही कधीही न झालेली कामे, कधीही कोणी विचार न केलेली सत्ताधाऱ्यांनी कामं ही सरकार करते. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक असं आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाला, लाडकी बहीण कार्यक्रमाला बळ चढके सर्वांनी यावं. त्याचप्रमाणे देवदर्शनाला रेकॉर्ड आपण करू. जेवढी आमची वरिष्ठ माणसं आहेत, एकही माणूस सोडणार नाही. काशीला जावं हे हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचं आहे. कुठचाही इलेक्शन झाल्यावर करतोय मी, आता इलेक्शनच्या अगोदर करत नाहीये. इलेक्शनच्या अगोदर काही स्वार्थी हेतू ठेवून काम केलं, पण ही आता अव्याहत प्रोसेस, जोपर्यंत स्कीम चालू आहे तोपर्यंत अव्याहत प्रोसेस सुरू होईल. आणि पुरंदर हवेलीमधील प्रत्येक वयोवृद्धाला या तिन्ही ठिकाणी जाण्याची संधी देणे ही अशा प्रकारची योजना झाली. ती योजना काटेकोरपणे, मनपूर्वक, त्याच्यात स्वतःचा आणखी काही जे काही लोकांना मदती करता येईल ते करत ती योजना देखील आम्ही करणार आहोत. या तिन्ही गोष्टींसाठी ही पत्रकार परिषद होती. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर CMDC येणार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही. बापू, पुरंदरच्या जागेवर तुम्ही लढवणार चर्चा इच्छुक आहात, पण महायुतीतीलच इतर पक्षांनी सुद्धा दावा केलाय पुरंदरच्या जागेवर. दावा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मी परत सांगतो, 40-40 वर्ष जे लोक काम करतायत आपापल्या पक्षामध्ये, जेव्हा इलेक्शन देतील त्यांनाही वाटतं ना की मला संधी मिळावी. अर्थात एक तिकीट असते, चौघांना संधी मिळत नाही, पण दावा करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल अजिबात गैर नाही. बापू, निवडणूक तोंडावर आली, सर्व राजकीय पक्ष तयार झाले, तुम्ही अजून जरा शांत दिसताय, काय कळा ना? नाही, ते तुम्हाला काय करा, गणिमी काव्याने आमचं काम चाललंय. 3 लाख वया वाटल्या, 3 लाख घरात गेलो. माहीत पडलं का तुम्हाला? माहीत पडलं का तुम्हाला? 3 लाख घरात पोचले. काल मी आंबेगावमध्ये प्रचंड 3-3 हजार मुलं असलेली मुलांची संपर्क, संवेदना, त्यांच्याशी इंटरॅक्शन, त्यांना मोटिवेट करणे, इतर मोठी माणसं कशी घडली, मी सुद्धा कसा गोठ्यावरून येऊन घडलो, त्याच्यातून मुलांना मोटिवेशन करण्याचं काम 2 महिने चालू आहे. आणि सहसुनारकी एक वारकी असते. बाकीचे लोक पोस्टर लावतात, मी पोस्टर लावत नाहीये. पोस्टर लावून प्रचार होत नसतो. बरेच लोक
मी जी कामं केली ती बाकी. तुम्ही बोलताय मी शांत आहे. सासवडला पाणी पुरवठ्यासाठी 143 कोटी कोणी दिले? एका बाजूला जेजुरीला 78 कोटी कोणी दिले? महामुनी साहेब. 2400 एकर जमीन मावडी कपाच्या शेतकऱ्यांची 30 वर्ष सगळ्या नेत्यांकडे पाय घासून झाले सगळे. मुख्यमंत्री महोदयांनी आणि उदय सामंतांनी मंत्री महोदयांनी एका झटक्यामध्ये एका शेतकऱ्याचा चाही न घेता 2400 एकर जमीन सोडवली. 8.5 कोटीचं काम सासवडमध्ये रोडचं होतंय महामुनी साहेब. 6.5 कोटीचं काम जेजुरीमध्ये होत आहे. खाली नगरपालिका मी केली नवीन, अत्यंत अवघड असं काम पुण्यातून बाजूला घेऊन नगरपालिका मी इस्टॅब्लिश केली, पूर्ण झाली. सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. प्रशासक नेमला, आता सीओ येईल. पूर्ण हस्तांतरण करण्यासाठीची कमिटीचा GR निघाला. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे मनपा अधिकारी आणि प्रशासक अशी एकत्रित कमिटी सरकारने स्थापन केली. GR निघाले. खाली 100 कोटीची पाण्याची लाईन आहे, 118 कोटीची. तिच्यामध्ये राहिलेले मिसिंग लिंक आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी 100 कोटी मुख्यमंत्र्यांनी नवरोत्थान योजनेमधून दिले. त्याचा DP पास होऊन शासनाला गेला. आता तुम्हाला इथे मी शांत म्हणजे हे कामं दिसत नाही. आज गुंजवणीची जी लाईन होती ती भ्रष्टाचार केला होता LNTने आणि विद्यमान आमदारांनी. वरून जाणारी गुंजवणीची लाईन पूर्ण परिंचे, वाल्हे, हरणी, राख ही लाईन त्यांनी शॉर्ट केली आणि ती मानकी आणि जेवरमधून याला घेऊन गेली. पुढे नेरा आपला राखेला 47 किलोमीटरला 50 किलोमीटर लाईन कमी झाली. 50 किलोमीटरमध्ये 400 कोटीची बचत झाली. ही कोणी खाल्ले? आणि ही लाईन का बदलली? ती आता वरून लाईन आम्ही घेतोय. वरून लाईन एवढ्यासाठी आहे, माझ्या मूळ टेंडरमध्ये सुद्धा ही लाईन वरून होती, एवढ्यासाठी की जेव्हा जेव्हा कधी दुष्काळ असेल त्या वेळेस वरून 6 फुटाची लाईन असेल ती उघडी केली. वॉल उघडला तर वरून उंचावरून पाणी पूर्ण वीर धरणापर्यंत संपूर्ण सगळ्या नदी नाले ओढे सगळे भरता येतील. ती लाईन तुम्ही खालून EPC कॉन्ट्रॅक्ट आहे, जी काय बचत होती ती कंपनीला मिळते. आता तुम्ही नाटकं करता की बाबा वरून झाली. वरूनच होती, ती बदलली कोणी? 20 जुलै 2020ला विद्यमान आमदार असताना ती बदलली गेली. 400 कोटीचा फ्रॉड होता तो. काही अधिकारी आणि या सगळ्या राजकीय लोकांनी म्हणून LNTने केलेलं चुकीचं काम होतं. मग LNT म्हणत होती की बाबा वर पाणी जाईल, धरण उंचावर आहे. होय, लपतळवाडीतून जाणारी लाईन जर वाल्ह्याला पाणी काढलं 8 इंचाचं पाणी जाईल, पण लपतळवाडी ते वाल्हे या उंच अशी जाणाऱ्या लाईन मध्ये जर कोणी भोकं पाडली, पंक्चर केली तर वर पाणी जाणारच नाही. वरून पाणी जायचं हा मूळ टेंडरमध्ये असणारा जो विषय होता ती बदलली का, याचं उत्तर पुरंदरच्या जनतेला विद्यमान आमदारांनी द्यावं. 20 जुलै 2020ला तुम्ही आमदार असताना ही लाईन का बदलली गेली? आता तुम्ही ओरडतायत. मी शेतकऱ्यांना आभार मानतो त्यांचं की माझंही लक्ष नव्हतं, कारण मी आजारी होतो 2-2.5 वर्ष. शेतकऱ्यांनी अडवली. ही जर लाईन अशी झाली तर या योजना फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी झाली असं होईल, लोकांसाठी होणार नाही. परिचयाच्या सगळ्या 12 वाड्या, त्याच्यानंतर तुमच्या राख वाल्ह्याच्या सर्व 12 वाड्या सगळ्या आता घेतल्या गेल्या. सगळ्यांना इक्वल पाणी दिलं गेले. त्या काळामध्ये बदमाशी झाली होती. परिचया सारख्या गावामध्ये 25 हेक्टर पाणी दाखवलं. आज सगळ्या 16 गावांमध्ये इक्वल पाणी आहे. सगळ्या 16 गावांचं जेवढं GC आहे, क्रॉस इरिगेटेड एरिया, ते सगळं घेतलंय प्रत्येक गावचं. आणि त्याच्यामधून 60% पाणी 2 TMC पाणी असल्यामुळे उपलब्ध होत आहे. 60% सर्वांना समान पाणी, ग्रॅव्हिटी लाईन अशा पद्धतीची जी मूळ योजना माझी होती तिच्यात बदल केला होता. तो बदल रद्द करून मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणखी 50-100 कोटी लागायला हरकत नाही, पण ही पाण्याची योजना पुढच्या 4-5 पिढ्यांसाठी योग्य आहे, महत्वाची आहे. 24 जुलैला ती मीटिंग झाली मुंबईमध्ये. सर्व शेतकरी सुद्धा होते, मुख्यमंत्री होते, सगळे वरिष्ठ अधिकारी होते. आणि म्हणून आज जवळजवळ 1900 कोटीवरती जाते. सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचं ठरलं होतं, ती कदाचित होईल, परंतु निश्चितपणे उद्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित निर्णय घेतला. 3 वर्षात ही लाईन पूर्ण करायची होती. 2 वर्ष पाणी द्यायचं होतं. 2 वर्ष पाणी न दिल्यामुळे 5000 कोटीचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. प्रत्येकी ₹1,00,000 फक्त इरिगेशनचं ₹1,00,000 1 एकरला ज्वारी बाजरी केलेली पाणी असलं तर गहू केला तरी ₹1,00,000 मिळतो.
1 लाख रुपयाच्या हिशोबाने 5,000 कोटीचं नुकसान झालंय. एक घोडचूक 3 वर्षात लाईन कंप्लीट करून 2 वर्षात पाणी फिरलं असतं संपूर्ण पुरंदरमध्ये. चारा वाटपाची गरज नव्हती. काही लोक बोलतात आम्ही चारा वाटप केला. अरे तुमच्या नालायकपणामुळे, चुकीचा माणूस निवडून दिल्यामुळे त्याला जबाबदार सगळेच आहेत. ते तुम्हाला पाणी टँकरची गरज लागली नसती, पाणी आलं असतं. तुम्हाला चाऱ्याची गरज लागली नसती. 5,000 कोटीचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतकी अधिकाऱ्यांच्या नुसार हा रिपोर्ट 5,000 कोटीचा शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचवलं. ज्या दिवशी माहीत पडेल, हो मी आता गावागावातून बोलतो, मी पुरंदर उपसा नीट चालवलं नाही. मी जेव्हा तिथे माळशिरसला जातो म्हणे 4 वर्ष आमचा ऊस सुकून जातो. दरवर्षी 50,000 कमीत कमी वेटेज कमी होऊन जात आहे. सगळ्यांना सगळं जाणवलेलं आहे. त्यामुळे महामुनी, तुम्ही जो विचारलेला प्रश्न होता, तुम्ही ऍक्टिव्ह नाही. ते पंप बोंबलत पडले होते, ते बदललं पाहिजे होते. त्या शेवटी 56 कोटी रुपये मी मागणी केली आणि अजितदादांनी इथे डिक्लेअर केलं GR सकट ते पंप बदलले पाहिजेत. 12 वर्ष झाले. यांनी मेंटेनन्सच्या नावाखाली 2-4 कोटी रुपये खाल्ले. तो शेख नावाचा एक अधिकारी आता बडतर, तो सस्पेंड आहे. चालवणारा कोण? यांचाच एक माणूस. दाखवायला कंपनी मुंबईची, चालवणारा इथला यांचा लोकल माणूस काँग्रेसचा. लोकांना वेठीस ठेवणे, माझ्या पक्षात प्रवेश घ्या म्हणजे मी तुमच्या शेताला पाणी देतो, अशा प्रकारचे प्रकार झाले. संपला तो वनवास, संपलेला आता 2 महिने राहिलेले. पण महामुनी साहेब, तुम्ही विचारलेला प्रश्न, एवढी उत्तरं तुम्हाला मी दिली, एवढ्या बातम्या आल्या, मी ऍक्टिव्ह नाही असं कसं तुम्ही म्हणता? नंबर दोन, एका बाजूला मी शेकडो कोटी आणतोय आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार कलेक्टर ऑफिसला जाऊन असं म्हणतोय आम्हाला 1 रुपया मिळत नाही म्हणून तिथे हे करतोय. हा फरक जाणून घ्या पत्रकार मंडळी. मी आमदार नाही, मंत्री नाही, खासदार नाही, तरी शेकडो कोटी आणू शकतो आणि विद्यमान मला पैसे देत नाहीत म्हणून तिकडे जाऊन तमाशा करत असतो. याच्यावरून मी सांगण्याची गरज नाही कोणाची कॅपॅसिटी किती आहे, कोणाचे आवक आणि धमक किती आहे, ती त्याच्यावरून दिसते. आणि म्हणून पत्रकार मंडळीनो, इतक्या ऍक्टिव्ह आहे मी आज बारीक सारीक गोष्टीमध्ये. त्यामुळे तुम्ही कोणी, काय लोक, 1-2 लोक आहेत ठरव पगारी ठेवले, तेच पोस्ट उडत असतात. कुणाला आमचा, हा आमचा, तो आमचा, अशा गोष्टी घडत आहेत. मला कळत नाही. लोकांची सेवा केली पाहिजे, लोकांसाठी झटलं पाहिजे, तर त्याच्यातून येतं. मी अजूनही काही 5 गोष्टी मोठ्या आहेत. लकीली त्या फाईल्स पोचाव्यात आणि विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आत त्या क्लिअर आहेत अशी मी करतो. तुमच्या कोणाच्या ध्यानीमध्ये नाही अशा 5 मोठ्या गोष्टी पुरंदर तालुक्यामध्ये विजय शिवतारे आणत आहे, ज्याचा प्रचंड मोठा फायदा तरुणांना, महिलांना आणि बाकीच्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत की बाबा MIDC आता ही सगळी गायरान जमिनीवर IT पार्क करते. IT पार्क केल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. आपली इंजिनियर झालेली मुलं मुली, BCS MCS झालेली घरी बसलेली आहेत, त्या लोकांना त्याची प्रोसेस जोरात चालू आहे. त्या 5 मध्ये ते सुद्धा एक आहे. आणि म्हणून बापू, विमानतळाचं काय झालं? विमानतळाच्या परवा पुण्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या भाषणामध्ये जेव्हा PMचं मेट्रोच्या उद्घाटनासाठी ते आले होते, त्या दिवशी मी 5:30 पर्यंत माझी मीटिंग होती. आम्ही सगळेजण होतो आणि त्याच्यानंतर मी नाही येऊ शकलो तिथे, थोडी तब्येत बरी नव्हती. पण त्यांना सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं की पुरंदरला आहे त्याच ठिकाणी विमानतळ करेल असे शासनाची भूमिका आहे. मी आज याच्या वेळासाठी बोलतो. हे गेम चेंजर प्लॅन असताना राजकारण करून स्वतःच्या स्वार्थासाठी पुढच्या पिढ्यांना धाडे देणारे राजकारणी आपल्याकडे आहेत. म्हणून मी त्याच्यावर शांत आहे. सरकार जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल. मी व्यक्तिगत काही बोललो की त्याचं भांडवल करायचं आणि आपलं राजकारण पोळी भाजायची, ते भूसंपादन सुरू करणार म्हणून सांगितलं. म्हणून बोलतो त्यांनी आता काय सांगितले ते तुम्हाला त्याच्यावर मी आता विश्लेषण देणं काय आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलेलं आहे ते मी असताना त्यावेळेस स्वेच्छा खरेदी मी सांगितली होती. स्वेच्छा खरेदी म्हणजे 5 पट पैसे, ताल, विहीर, गडगडे, दुकान, या सगळ्या गोष्टींचे पैसे समृद्धी मार्गाला जसं तसं स्वेच्छा खरेदी जाहीर केली होती. परंतु लोकांनी एवढा विरोध केला, राजकारण केलं, प्रचंड मोठं नुकसान लोकांचं होईल. त्याची जबाबदार मरेपर्यंत त्यांना ते भोगावे लागतील. इतकं चांगलं प्रोजेक्ट आहे. सगळे पार्टीज, सगळ्या
आपण सगळ्यांचा हेतू एकच असतो, आपल्या भागाचा विकास, लोकांचा विकास. अशा वेळेस सगळे एकत्र आले पाहिजे. जे कोल्हापूरला होते, जे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होते, राजकारण एका जिल्हा परिषद गटासाठी करत केलं, त्याचे पाप ते त्यांना फेडावं लागेल. आणि म्हणून व्यक्तिगत कोणावर टीका करणे नाही, परंतु हे गेम चेंजर प्रोजेक्ट आहे. मी आज जी काही महानगरपालिकेतून नगरपालिका केली, ती नगरपालिका फुरसुंगी, देवाची उरळी, वडकी, उद्याचं सासवड सुद्धा त्याच्यात मर्ज होईल, जेजुरी मर्ज होईल, एअरपोर्ट येईल. आणि तुम्हाला मी सांगतो, इतिहास घडणार आहे परत, जसा पिंपरी चिंचवडला झाला. नवीन पुणे महानगरपालिका म्हणून ही महानगरपालिका आपल्या अस्तित्वात येईल. हजारो कोटींचा संधी लोकांना व्यवसाय करायला, आमच्या शेतकऱ्यांना, तरुण पोरांना सगळ्यांना मिळणार आणि पूर्ण गेम चेंजर असं हा सगळं होणार आहे. जशी महानगरपालिका जेव्हा नगरपालिका केली पिंपरी चिंचवड, त्यावेळेस खासदार आमचे मगर त्यांच्यावर खूप टीका केली. पण 1982 साली झालेली ती नगरपालिका 86ला महानगरपालिका करावी लागली आणि आज एशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. सेम वातावरण इथे आहे. तिथे तर विमानतळ नव्हतं, इथे इंटरनॅशनल विमानतळ एवढी मोठी, जशी पिंपरी चिंचवडला इंडस्ट्री आहे तशी मोठी इंडस्ट्री जेजुरी MIDC आहे. पाणी उपलब्ध आहे प्रचंड. 50 TMCचं क्लस्टर आहे, त्याच्यातलं 10% पाणी इंडस्ट्रीसाठी, म्हणजे जवळजवळ 5 TMC पाणी, अजून अर्धा TMC पाणी यूज नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट उद्योगाला जागा आज कुठची असेल, जिथे सगळ्या फॅसिलिटी आहे. रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, रेलला आपला धक्का आहे रेल्वेचा, रोड कनेक्टिव्हिटी, पालखी मार्ग आहे, एअर कनेक्टिव्हिटी, विमानतळ येऊ घातलेलं आहे आणि पाणी. या 4 गोष्टी जिथे असतात तिथे इंडस्ट्री फोकावते. आणि म्हणून मला खात्री आहे की जेजुरीचा पुढचा जो टप्पा आहे MIDCचा, विमानतळाने हे सगळं झाल्यानंतर ही नवीन महानगरपालिका, पुणे नवीन महानगरपालिका, अशा प्रकारचं एक बगळा म्हणून जन्म घेतला तरी त्याचा राजहंस होणार आहे, हे विजन माझं आहे. आणि म्हणून जशी तीच हिस्ट्री रिपीट्स असं म्हटलं जातं. पिंपरी चिंचवडच्या बाबतीत इतिहास झाला, तसाच इतिहास या नगरपालिकेचा पुढे महानगरपालिकेत होईल, हे माझं विजन आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प, आता मी मुद्दाम ते सांगत नाही की जेव्हा ते माझ्या हातात पेपर्स येतील त्यावेळेस तुम्हाला ती सगळ्या प्रोसेसमध्ये कुणी विचार सुद्धा, जसं विमानतळाचं कोणाला माहित सुद्धा होतं का, गुंजवणीचं पाणी कोणाला माहित तरी होतं का, नव्हतं माहित. तशा आणखी 2-3 मोठे प्रकार असे आहेत की हे विचार सुद्धा करत नाहीत. आपले लोकल नेते विचार देखील करू शकत नाही. बापू, तुम्ही आताच म्हटला की महानगर परिषदेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर होईल. सासवड नगर परिषदेवरती जे चंदूकाका जगताप हे नाव लावलं गेलेलं आहे, हे कितपत योग्य आहे आणि तुम्ही आतापर्यंत ऍक्शन का घेतली नाही? एक लक्षात घ्या, व्यक्तिगत टीका शेवटी आपल्याच तालुक्यातले लोक आहेत. चंदूकाका जगताप सुद्धा त्या काळात माझ्या अगदी जवळचे मित्र होते. ठीक आहे, त्यांना ते कळलं पाहिजे आणि लोकांनी त्याचा हिशोब केला पाहिजे. मी त्याच्यावर काही टीका नाही, पण लोकांना पटत नसेल तर लोक बघतील ना काय करायचं. दुसरा एक प्रश्न असा आहे, पुरंदरच्या विकासावर तुम्ही डिबेटिंगला बसणार का कोणाबरोबर? कोणाबरोबरही ना, आमदारांनी तयारी दाखवत तुम्ही बसणार का त्यांच्याकडून? तयारी तर दाखवते ना, ती मग ती असं नाही, ती फक्त इथली नाही पाहिजे. कुठे पालखी तळाला सगळं मीडिया बोलवा, कोणी पुरंदरचा विकास ह्याच्यावर तुमचं विचार तालुक्याच्या सगळ्या नेत्यांनी पुरंदरच्या प्रश्नावर एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. नाही, चर्चा नाही, मी बोलेल ना चर्चा. मी ज्या केलेल्या गोष्टी होत्या त्या 5 वर्ष पाठीमागे गेल्या. 5,000 कोटी शेतकऱ्यांचं नुकसान झालं तुमच्या मूर्खपणामुळे. विमानतळ दुसरीकडे शिफ्ट करायचा प्रकार, पळून नेण्याचा प्रकार झाला, कुणामुळे झाला? महाविकास आघाडी सरकार असताना पहिल्या मीटिंगमध्ये गुंजवणीचं पाणी मी 2.5 वर्ष दिलं नव्हतं कुठे. ते फक्त भोर वापरेल, वेल्ला वापरेल आणि पुरंदरची आमची माणसं वीर धरणातल्या उपसा सिंचन योजना आणि मानकी डोहातून जोर मानकी हे पाणी आम्ही वापरणार, आम्ही देणार नाही पाणी. पहिल्याच महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये, पहिल्या मीटिंगमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने मंत्रिमंडळाचा ठराव करून 60% पाणी डाव्या कार्याला म्हणजे बारामती वगैरे, 40% अकलूज त्या भागाला. पहिल्या मिटिंगला राज्य सरकारच्या आमदारांनी बरं तरी काढला का? त्यामुळे ह्या 5 वर्षात झालेलं जे नुकसान आहे तेही लोकांच्या लक्षात आलं पाहिजे ना. होरपळले आहेत लोक, गरीब माणसं होरपळले अक्षरशः.
त्यामुळे निव्वळ चर्चा नाही, चर्चा तर होईल भविष्याचा विकास, पण 5 वर्ष कशी वाया गेली याच्यावर देखील चर्चा होईल. 10 वर्षामध्ये मी 178 किलोमीटर रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून केले. 1 किलोमीटर झालाय का 5 वर्षात? 178 किलोमीटर 14 ते 19. मी 2000 शेततळी केली सरकारी याच्यातून.